नमस्कार. मी लक्ष्मी दिलीप जाधव. मी मुंबईमध्ये पहिली रिक्षा चालक आणि आज मी महाराष्ट्रात पहिली BSTची फर्स्ट लेडीज ड्रायव्हर. मी आत्तापर्यंत 25/5/2022ला पहिली महिला ड्रायव्हर BSTमध्ये. त्याच्यानंतर मी 11 महिने प्रामाणिकपणे डेपोमध्ये काम केलं. ते ट्रेनिंग घेताना पण मला आपले जिल्हाधिकारी साहेब ट्रेनिंग घेताना पण आपले BSTचे रिटायर झालेले साहेब लोकांनी एवढा त्रास दिला की हे लेडीज काहीच करू शकत नाही. तरी पण मी त्यांना करून दाखवलं. आत्तापर्यंत मी ड्रायव्हर बनते. 11 महिने मी काम पण केलं डेपोमध्ये आणि ऑन ड्युटीवरून फेब्रुवारी-मार्च महिन्यात 23 मार्चला 2022ला ऑन ड्युटीवरून त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलवून सांगितलं की आपल्या कंपनीचा नियम आहे की तुम्ही आता राजीनामा द्या, त्याच्यानंतर माफीनामा लेटर द्या आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ड्युटी जॉईन केली जाईल. मी बोलली नाही साहेब, मी असा राजीनामा लेटर देत नाही. तरी पण ते मला जबरदस्तीने बोलले, तुम्ही जर राजीनामा नाही दिला तर तुम्हाला काम नाही दिलं जाईल असे बोलले. मग मी बोलली हां चालेल. मग ते गोड बोलून माझ्याकडून राजीनामा घेतला, माफीनामा लेटर घेतला. बोलले 4 दिवसांनी. मी 4 दिवसांनी गेले, 8 दिवसांनी गेले, परत 10 दिवसांनी गेले. मला काहीच बोलले नाही. नंतर जेव्हा मी गेली तेव्हा मी बोलले मला साहेबांना भेटायचं आहे. मग तेव्हा ते बोलले की मॅडम तुम्हाला कामावरून काढलेलं आहे, शौचालयाचा प्रॉब्लेम नाही. बघा माझ्यावर किती अन्याय झाला आहे. काय लेडीज काय माझी एवढी माझी मनापासून इच्छा आहे की मला पण वाटतं आपले आताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथलं काय नाही काय भविष्य चांगलं करणार आणि मला खरंच न्याय मिळवून द्यावा. मी आज 6 महिने झालं एक ड्रायव्हर असून घरात उभे आहे. सगळे लोक बोलतात BSTची शान आहे, ती ड्रायव्हर कुठं आहे दिसत नाही म्हणून. आणि मला लवकरात लवकर माझी ड्युटी माझं काम मला लवकरात लवकर मिळावं. नमस्कार.